सगळे बाजूला व्हा. सगळे स्टेज बाजूला सगळे पहिले बाजूला खाली बसा. सगळे बाजूला व्हा. सगळे बाजूला व्हा स्टेज पासून. पाऊस पडायला मला माहिती नाही पावसामध्ये गेलेला पाहिजे. राजे छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार विचारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, गांधीजी भगवान आणि या भारत वर्षातील तुमचे आमचे सगळे श्रद्धेय महापुरुषांना विनम्र असं अभिवादन करतो. मूळ आदिवासींच्या घटनात्मक आरक्षणाच्या संदर्भामध्ये प्रतिमाती स्वरूपाचा असणारा आपला आरक्षण हक्क बचाव हा मोर्चा आज शिरवाड शहरामध्ये या ठिकाणी उपविभागीय कार्यालयावर या ठिकाणी पोहोचलेला संबंध शिरवाड माहूर भागातल्या सकाळ आदिवासी समाज बांधवाने आयोजित केलेला हा मोर्चा. या मोर्चामध्ये सकाळ आदिवासी समाजाच्या न्याय मिळवण्यासाठी, त्यांच्या उत्पन्नासाठी, त्यांच्या कल्याणासाठी, आरक्षणासाठी वेगवेगळ्या नेते मंडळी विचारधारा या ठिकाणी उपस्थित आहेत. शिरवाड माहूर भागातल्या कानाकोपऱ्यातून हजारोच्या नव्हे तर लाखोच्या संख्येने या घटनात्मक हक्काच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये या मागणीसाठी उपस्थित असलेले बहादर आदिवासी बंधू आणि भगिनींनो, आव्हान तुम्हाला सर्वांना विनम्र अशा पद्धतीची विनंती करतो. या संदर्भामध्ये अनेक वक्त्यांनी या ठिकाणी आपली भूमिका चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मांडलेली आहे. निसर्गपुत्र असल्या कारणाने, आपण हे निसर्गाचे सुपुत्र असल्या कारणाने शेवटच्या टप्प्यामध्ये मरून देवता सुद्धा या ठिकाणी तुमच्यावर अन्याय होऊ नये म्हणून अशा पद्धतीचा असणारा अनुभव या ठिकाणी घडते. निसर्गाला सुद्धा तुमच्यावर होत असलेला अन्याय आणि अत्याचाराच्या बाबतीमध्ये एक ठिकाणी वेदना होतात. हे प्रत्यक्ष वरुण राजा सुद्धा या ठिकाणी प्रसन्न होऊन या ठिकाणी होतोय. हे तुमचं स्वागत झालेलं आहे असं आपण गृहीत धरूया. आपल्यासमोर बोलत असताना गेले 35-40 वर्ष या विचारमंचावर असलेल्या मान्यवरांच्या सहकार्याने आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या प्रकारच्या आंदोलनाने लढ्याच्या भागामध्ये आपण उपस्थित केलेला आहे. शिरवाड आणि माहूर हा एक भाग असा आहे, या भागातल्या लोकांनी केलेला नेतृत्वाचा असणारा आदर्श तत्कालीन परिस्थिती असणाऱ्या सरकारला सुद्धा त्या ठिकाणी नोंद घ्यावी लागली. हे तुम्हा सगळ्या लोकांना त्याची कल्पना आहे. आणि म्हणून तुम्ही तुमच्या हक्काचं संवर्धन करण्यासाठी या ठिकाणी सक्षम आहात. याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठला संदेह किंवा दुमत असण्याचं कारण नाही. परंतु मागच्या 2 सप्टेंबर रोजी या महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारने आमच्या मराठा बांधवांच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये हैदराबाद गॅजेटचा संदर्भ घेऊन तो काही शासन केलेला आहे. आणि त्या हैदराबाद गॅजेटच्या
याच मागणीसाठी त्यांचा मुस्काळपणाचा प्रयत्न होतो आहे की अनेक गैरजमातीचे लोक या ठिकाणी मुंडके काढून आपल्याला बोलण्याचा प्रयत्न करतात. हा त्याची प्रति आपण आणि म्हणून काय या ठिकाणी या भागामध्ये एक मोर्चा झाला. मी त्यांचे मनापासून त्यांच्या लोकशाही मार्गाने मागलेल्या मान्यता या ठिकाणी आम्ही विरोध करत नाही. परंतु विश्वाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाच्या 342व्या कलमाच्या अंतर्गत 5व्या सूचीमध्ये देशभरामध्ये मानव वंशशास्त्राच्या दृष्टिकोनातून ज्या काही निर्माण केलेले आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा सुद्धा या भोळ्या भोळ्या आदिवासींच्या मनामध्ये विरोध वातावरण निर्माण करून त्यांच्या घटनात्मक अधिकारावर धरला घालण्याचं काम आपण करत आहोत. अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली आणि म्हणून या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपाचा हा मोर्चा या ठिकाणी निघाले. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये या ठिकाणी शंका आहे. या भागात तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना या महायुती सरकारचा एक लोकप्रतिनिधी आहे. काही गोष्टी आपण या ठिकाणी स्पष्ट केलं पाहिजे. सरकार म्हणून त्या ठिकाणी काम करत असताना सरकारच्या निदर्शनास काही गोष्टी आपण आणून दिलं पाहिजे. म्हणून 2 सप्टेंबरच्या असणाऱ्या त्या रियाचा संदर्भ घेऊन ज्या पद्धतीने आदिवासीमध्ये अतिक्रमण होण्याच्या आरक्षणाच्या बाबतीतला जो विषय आहे त्या संबंधाने या राज्याचे आपले जे असणारे घटनात्मक पालक असतात राज्यपाल आणि या राज्याचे प्रमुख माननीय मुख्यमंत्र्यांना 12 तारखेला मध्ये निवेदन या ठिकाणी दिलेला. त्या निवेदनामध्ये सरळ सरळ माझी भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे. तुमच्या आरक्षण मागण्याला आमचा विरोध नाही, परंतु तुम्ही आमच्यामध्ये आदिवासी कसे होऊ शकत नाही विस्ताराने मांडणी त्या ठिकाणी केलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान निर्माण करत असताना जे काही निकष त्या ठिकाणी दिलेले होते त्या निकषामध्ये कुठल्याही प्रकारचा असणारा आपला संबंध त्या ठिकाणी येत नाही. पण मला विनम्रपणे आपल्याला सांगितलं पाहिजे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दुर्लक्षित असलेल्या उपासी आपल्या या गरीब निवासी आदिवासींच्या बाबतीमध्ये अतिशय दूरदर्शीपणाने भारतीय संविधानामध्ये 342व्या कलमामध्ये 5व्या सूचीच्या अंतर्गत जे हक्क आणि अधिकार दिले त्याच्यामध्ये चोरी करण्याचा पाप आपण निर्माणी करून या ठिकाणी करू. अनेकांनी या ठिकाणी सांगितले हैदराबाद गॅजेटचा काय संबंध आहे. शंकरराव शिरावाणी या ठिकाणी सांगितले 3 प्रकारचे गॅजेट आहे. गॅजेट म्हणजे सेन्सेसचा त्याचा असणारा त्याचा आधार आहे ज्याला आपण जनगणना म्हणतो. हाच भाग असणारा तेलंगणाचा पार्ट असल्यामध्ये असताना या भागामध्ये काम करणारे डॉक्टर हेमंतराव यांनी या मूळ आदिवासीच्या संबंधामध्ये हैदराबाद युनिव्हर्सिटीला आपल्या संदर्भामध्ये जे पीएचडी साठी प्रबंध झाला लिहिलाय त्या प्रबंधामध्ये बाहेरच्या देशातल्या असणाऱ्या शास्त्रज्ञाला मानववंश शास्त्रज्ञांनी जे प्रबंध लिहिलेले आहे त्या प्रबंधामध्ये भारतीय संविधानामध्ये अंतर्भूत असलेल्या आदिवासींच्या जमातीच्या संदर्भामध्ये विस्ताराने लिहिलेला आहे. थोडा हैदराबाद गॅजेट वाचण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. या तेलंगणाचा संदर्भ घेऊन काल मोर्चामध्ये आपण म्हणत होता इरवड तालुका आंध्र प्रदेशचा तेलंगणाचा भाग असल्यामुळे इकडचा असणाऱ्या माणसाला आम्हाला आदिवासी मध्ये घ्या. त्याचा नाता काय संबंध. तेलंगणामधला असणारा जो काही माणूस आदिवासी झाला तुम्हाला मूळ आदिवासी बांधवांना एक निश्चितपणे या ठिकाणी सांगितलं पाहिजे. भारतीय संविधानाने सांगितलेल्या चौकटीच्या कुठल्याही प्रकारचा निकष न करताना 1976 मध्ये जबरदस्तीने गैरमार्गाने घुसखोरी केलेली जमात त्या ठिकाणी हे पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे. लमाडा नावाच्या दाखला घेऊन त्या ठिकाणी घुसखोरी केलेली आहे. या संदर्भामध्ये देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये
आदिवासी समाज संघटनेचा असणारा रिक्विजिशन त्या ठिकाणी चालू आहे. मागच्या 10 दिवसाच्या खाली तेलंगणा आणि आंध्र गव्हर्नमेंटला सर्वोच्च न्यायालयाने नोटीस त्या ठिकाणी बजावलेली आहे. आपल्याला याची कल्पना आहे. सत्ता संपत्ती आणि शासनावर दबाव निर्माण करून भोळ्या बाबड्या आदिवासीला वेठीशी धरून गैरमार्गाने या ठिकाणी अगोदर गुंतू अशा पद्धतीचा प्रयत्न जर या ठिकाणी होत असेल तर मला वाटते 2 वेळच्या भाकरीसाठी संघर्ष करणारा हा आदिवासी माणूस तुम्हाला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. हे बाबू लक्षात घ्या. न्यायविधीने तुम्ही ते मागितलं पाहिजे आमचं असं म्हणणं आहे. आणि सरकारला ही भूमिका माझी त्या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. सरकारने तत्वाच्या त्या गोष्टीला त्या ठिकाणी मान्यता दिली. मागच्या 2021 2017 शासनाने अशा पद्धतीने कालच्या निघालेल्या मोर्चाच्या नेतृत्वाच्या मागणीचा संदर्भ देऊन सरकारच्या मार्फत देशाच्या पंतप्रधानापासून सगळ्यांकडे त्यांनी जे माहिती मागवली त्याचा संदर्भ या ठिकाणी सांगितलं आहे. त्यांच्यामध्ये त्यांनी मागणी केली होती आम्हाला आदिवासी मध्ये आहोत, आम्हाला आदिवासीचा दर्जा द्या आणि त्या आदिवासींचं संशोधन करणारा आदिवासी संशोधन प्रशिक्षण केंद्र नावाचा जी काय आपलं युनिट आहे सरकार संतोषपणे त्याचा अभ्यास करून त्या ठिकाणी सरकार निर्णय घेईल. कुठलाही फातूर कागद कुठला निवेदन आला ओरडा करून काहीतरी आपल्या सांगून त्या ठिकाणी आरक्षण मिळत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कायमस्वरूपी भारतीय संविधानामध्ये इथल्या शेड्यूल कास्टसाठी कायमस्वरूपी संविधानामध्ये म्हणजे आमच्या बाबाने ज्या पद्धतीने वारसा हा कार्य 7 वारा तयार करून ठेवतात तसा 7 वारा तयार करून ठेवलेला आहे. करता येत नाही. पण एक मात्र तुमच्या लक्षात आमची कोपरा इकडं तिकडं थोडंसं पडित आहे. इकडं तिकडं थोडंसं तुम्हाला संधी आहे. त्याच्यामुळे इथून तिथून घुसता येईल अशा पद्धतीचा आपण प्रयत्न करतो. 2011च्या जनगणनेच्या कालावधीमध्ये सुद्धा दादा याच भागातल्या काही तालाक्षणी त्याने प्रयोग केला. तुमच्या माहितीसाठी असेल आपल्या नेत्यांना सुद्धा माहिती आहे. जेव्हा जनगणना सुरू झाली अशा पद्धतीने आपल्याला आदिवासी होता येत नाही त्याने प्रयत्न केला. जनगणनेच्या काळामध्ये जनगणना होत असताना त्या ठिकाणी जमातीचा उल्लेख त्या ठिकाणी व्हावा. काय केलंय ह्या लोकांनी? अशाच पद्धतीचं आव्हान मोर्चा आणि परिपत्र त्यांनी काढलंय. त्यांचं नाव उल्लेख मी या ठिकाणी करणार नाही. काय म्हणाले ते आदिवासींच्या त्या आराखड्यामध्ये नायकाळा अशा पद्धतीचा असणाऱ्या बंजारा बांधवांचा उल्लेख करा. हे काय करायचं? आदिवासीच्या या परिसरामध्ये नायकाळा ही आमच्या भिल्ल जमातीमध्ये असणारी आमची जमात आहे. नायकाळा करा अशा पद्धतीचा उल्लेख त्यांनी केला होता. कशासाठी? नाईक हे त्यांचं मानपद आहे. नाईक हे जमात नाही. परंतु नायकाळा करून आपल्याला आदिवासी होता येईल अशा पद्धतीचा प्रयोग त्यांनी केला. जवळपास 25% पेक्षा जास्त असणाऱ्या ग्रामपंचायती त्या नोंदीमुळे पूर्ण 100% त्या ठिकाणी राखीव झाल्या. एकही त्या ठिकाणी आदिवासी माणूस नाही. कुठं जागा त्या ठिकाणी निघतात. एवढे जर आपलं नाही खोटं त्या ठिकाणी मोठून त्या ठिकाणी रेटून करण्याचा प्रयत्न आपण करतोय. आणि म्हणून सरकारने या ठिकाणी पाठवलं त्या अहवालामध्ये देशाच्या राष्ट्रपतीला पाठवलं. त्यांनी स्पष्ट सांगितले हे 4-5 जे निकष आहे 4-5 निकषाच्या असणाऱ्या पूर्तता ही जमात त्या ठिकाणी देऊ शकत नाही. कुठले निकष आहे त्याच्यामध्ये? हे मागपत्र नाही, शासनाचं पत्र आहे. आपल्या त्यांना घरात करून देतो आणखी माझ्याकडे पुरावे हैदराबाद कॅबिनेटवर बोलायची आपली लायकी नाही. हैदराबाद ग्रोथ नाही. बाबासाहेब माझं सर्वस्व आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या हक्काने अधिकाराच्या प्रती माझ्या समाजाला खरा जागृत करून त्याच्या हक्कावर कोणी गंडांतर आणत असेल त्याच्या विरोधामध्ये लढा लढण्याचं काम हे शेवटपर्यंत करण्याची माझी नैतिक जबाबदारी आहे. काय याला
आदिवासी म्हणून आपण काय करायचं असेल, हे 5 निकष त्याला पूर्ण करावं लागेल. त्यांचं व प्राचीन असणारं जो जीवनमान आहे ते पहिल्यांदा तुम्हाला सिद्ध करावं लागेल. ते राहतात त्यांचा जो भौगोलिक अशा पद्धतीचे जे काही विभाग आहे त्या विभागामध्ये ही आमचे लोक राहतात. कुठेही या ठिकाणी लोक राहत आहेत. इतर समाजापेक्षा त्यांची संस्कृती ही वेगळी आहे आणि त्यांच्या संवर्धनामध्ये लाजरापणा, उदरेपणा अतिशय वेगळ्या पद्धतीचे असणारे त्यांचं राहणीमान आहे आणि 70% सगळे माणसं मागासलेले असे 5 निकष त्या ठिकाणी. काय मी त्या ठिकाणी ऐकत होतो, त्यांनी ते ऐकत असताना त्यांनी सांगितले आमचे माणसं शिकारी करतात आणि शिकारी करून त्या ठिकाणी म्हणे सोडवच्या मागे मात्र रक्त पितात. कोणता आदिवासी माणूस रक्त पिते का? माणसाने आवडायची नाही रक्त पिरायची. ज्या जंगलाच्या हिंस्र प्राण्यांच्या सोबत वाघाशी मुकाबला करणारा आदिवासी माणूस, वाघाच्या छातीवर बसून स्वतःचं संवर्धन करणारा आदिवासी माणूस आणि त्याला निकषामध्ये बसण्यासाठी आमचे माणसं आदिवासी होण्यासाठी रक्त पितात. कशासाठी रक्त पितात? माणसं रक्त पितात. रक्त प्यायचं सांगितलं का आदिवासी होण्यासाठी? म्हणजे हा एक निकष आहे आणि या प्रकारामध्ये रक्त पिणारा आदिवासी होतो असं कधी लिहिलेलं नाही. म्हणजे अशा पद्धतीचे काहीतरी खोटे नाटे करून या ठिकाणी ह्या लोकांनी आपल्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि करत आहे. यासाठी आपण जतन केलं पाहिजे. या एकीकडे जाऊन बांधवांना आपण लक्षात घेतलं पाहिजे. 1976 नंतर जे काय संशोधन या संविधानामध्ये देण्यात आलेलं आहे, काही जाती त्या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा या जमातीचा कुठल्याही प्रकारचा उल्लेख त्या ठिकाणी नाही. याचा उल्लेख या ठिकाणी केलेला कुठल्याही प्रकारची पूर्तता न करता 1976 मध्ये ही लोक लंबाडा या नावाच्या जातीचे दाखले काढतात. त्याचा आधार सर्वोच्च न्यायालयामध्ये पिटिशन चालू आहे. चांगलं आहे, तुम्ही जे केलं ते आम्ही बघू. आता ते काय म्हणतात, आम्ही मूळ आदिवासींच्या आरक्षणाला झटका न लागता आम्हाला वेगळं आरक्षण आदिवासी मध्ये पाहिजे. अरे असं कसं? एकीकडे आम्हाला आदिवासीचं आरक्षण पाहिजे म्हणतात, दुसऱ्या बाजूने तुमच्या 7% आरक्षण आम्हाला नको आहे. तुमच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही. म्हणजे हे दुहेरी भूमिका आहे. पण त्यांना फक्त माहिती आदिवासीचा दर्जा त्यांच्या ओबीसीच्या असणारे जे काही 3% आरक्षण आहे त्याला आपल्या मध्ये जर समानता जर दिली, बाहेरच्या दृष्टिकोनातून त्याला अडवून घुसता येईल अशा पद्धतीचा त्यांचा प्रयत्न. आणि म्हणून हे प्रयत्न होता कामा नये म्हणून तुम्ही आधी सगळ्या लोकांनी हा टप्पा आपला आक्रोश मोर्चा या ठिकाणी मला वाटत आम्हाला तुमचा विरोध नाही. तुम्हाला स्वतंत्र आरक्षण पाहिजे. कशासाठी पाहिजे? आता कुठं आमचा माणूस कुठलं तरी गावचा अंतरा छोटा मोठा कर्मचारी त्या ठिकाणी व्हायला लागलाय. आरक्षणाच्या माध्यमातून थोडं बहुत शिकून पुढे यायला लागलाय. थोडीशी आर्थिक सुरक्षा आमच्या माणसामध्ये थोडी बहुत यायला लागली. या सैन्याच्या मनामध्ये त्या ठिकाणी येते. परंतु अनेक त्या ठिकाणी शिल्लक आहे. 1976 नंतर तुम्हाला यादी तुम्हाला देऊ शकेल. UPSC आणि IPS साठी झालेल्या ज्या मोठे जे पद आहेत त्या पदामध्ये वेळ मारल्याने या लोकांनी त्या ठिकाणी म्हणजे अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला नसता येईल अशा पद्धतीचा प्रयत्न ही काही मंडळी या ठिकाणी करतात आणि याला आमचा विरोध आहे या सरकारला या ठिकाणी सांगतात. आणि मग बंधूंनो, हे लोकूर समितीने जे सांगितलं आहे या निकषामध्ये त्या ठिकाणी माझी न्यायमूर्ती लोकूर न्यायमूर्तीचे ज्या आधाराला समिती होती ते बापट समितीचं उदाहरण देतात, न्यायमूर्ती अग्रवालचं उदाहरण देतात. हे सगळेच्या सगळे न्यायमूर्तीने या ठिकाणी जे काही कमिशन नेमल्या होते त्या पुढेकडे जाऊन सांगतो. डॉक्टर हेमंतराव अडवाणी बोरकरांच्या समितीने दिलेला निर्णय, डॉक्टर मधुकर पिचडाने दिलेला निर्णय, या बाबूराव महावीर केलेल्या त्या समितीच्या निर्णयाच्या आधारावर जगाच्या पाठीवरचा माईचा लाभ आदिवासीच्या ठिकाणी या ठिकाणी सांगू शकतो.
लोकांना हाताशी धरून तुमच्या बुद्धी वेध करण्याचं काम या ठिकाणी सुरू झालंय. सत्ताधारी पक्षाचे सत्ताधारी आमदार तुम्ही काय बोलतील? सत्ताधारी पक्षाचे मला सरकारला सांगणार, सत्ताधारी पक्षाचे मंत्री वाटताय, सत्ताधारी पक्षाच्या बाकीच्या आमदार समाजाचे लाभ वाटताय. आता मी सत्ताधारी पक्षाचा जरी असलो तरी माझ्या समाजासाठी यायला पाहिजे की नाही बाबा? याच्यात माझा काय दोष राहणार आहे? त्याला त्याचा समाज आणि त्याची जमात महत्वाची आहे. जमात नाही की जात आहे. इथे शंकरांनी सांगितलंय ट्रायबल हा शब्द हे आदिवासीचं संविधान लिहित असताना क्रिमिनल ट्रायब मध्ये गुन्हेगारी जमात अशा पद्धतीचा उल्लेख त्या ठिकाणी आहे. संविधान होत असताना किंवा संविधानाच्या विरोधात जरी ट्रायबल जरी असलं तर ट्रायबल हा शब्द या ठिकाणी अंतर्गत नाही. अनुसूचित जाती जमाती अशा पद्धतीचा शब्द त्या ठिकाणी आहे. म्हणजे बुद्धिभेद करून त्या ठिकाणी आमच्या मनामध्ये असुराची भावना निर्माण करू नका. आमच्या मनामध्ये भय अशा परिस्थिती निर्माण होईल. आता आम्ही जे सगळं ऐकायचं करतो अशा पद्धतीचं परवा कोणीतरी एक पत्र त्या ठिकाणी दिलेलं आणि आमच्या आदिवासीच्या लोकांनी त्या पत्राच्या संदर्भामध्ये थोडीशी गडबड गोंधळ केला. त्याचा दुधाभिषेक त्या लोकांनी केला. दुधाभिषेक करायला असताना त्यांनी सांगितलंय आम्ही आदिवासी मध्ये आहोत, आदिवासी म्हणून आम्हाला दर्जा द्या. मग आमच्या लोकप्रतिनिधींनी निवेदन दिल्यानंतर की आदिवासी माणसं त्याच्या बारागी करतात. आम्ही आदिवासी आमदाराच्या घरात घुसू. ज्यांनी कोणी असं सांगितलं असं त्याला सांगितलं पाहिजे घरात काय घुसतो बाबा, तू सांग तिथं मी स्वतः एकटा येतो समाजाला तुझ्यामध्ये एवढी धमकाने एवढी ताकद असेल तर मी स्वतः एकटा येतो. गेली 40 वर्ष या भागामध्ये याच जनतेच्या याच नेत्याच्या वर्षावर हा लढा अनेक अंगाने कुठल्या प्रकारची सत्ता नसताना या ठिकाणी लढलेला आहे. माझ्या एवढं धमक आहे त्या सरकारमध्ये बसून छातीवर बसून माझ्या समाजावर होणारा अन्याय जर होत असेल त्याचा निकाल करण्याची नैतिक जबाबदारी माझी आहे. कोणाचा राज्याभिषेक कोणाचा दुधाने अभिषेक केल्यावर केलं. जे 50-60 आमदारांनी आणि खासदारांनी जे काय पत्र दिले भावांना हे सगळे पत्र फोटोकॉपी आहे. एकच पत्र आहे. एकानं कुणीतरी काय केले मताच्या राजकारणासाठी यांना चोमळण्यासाठी त्यांनी दिलेले पत्र. या पत्राने आपण घाबरून जाण्याचं काय कारण आहे? ज्या पद्धतीने आपण आपल्या हक्कासाठी आपल्या न्यायासाठी सातत्याने सतत राहून या ठिकाणी आपण लढतो आहोत. हाच लढा या ठिकाणी आपल्याला काय भविष्याकडे ठेवायचा. आता या ठिकाणी सांगितलं सगळ्या नेत्यांनी सांगितलेलं आहे. मी सुरुवातीला मीडियावाल्यांना सुद्धा सांगितलंय हजारो मीडियाचे मीडियाचे सगळे बांधव आहे. मी कोणाचा अवमान होईल असं काय बोलत नाही. आमच्या हक्कावर जर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केलं तर अजिबात त्या ठिकाणी खपून घेणार नाही. आपल्या समाजाच्या संदर्भात राज्याची एक बैठक होती. ती बैठक आपल्या मोर्चासाठी आपण सुरू केली. उद्या ती बैठक होते. त्या बैठकीमध्ये भावाला लक्षात घेतलं पाहिजे. त्यांनी समजून घेतलं माझ्या बाबासाहेब आंबेडकरांनी एवढी मोठी व्यवस्था या देशामध्ये करून ठेवलेली आहे. काही त्याचा वापर करता आला नाही. भीमराव तेरांना बाकीचं सांगायची आवश्यकता नाही. ज्याचा जन्म या निळ्या झेंड्याखाली झालाय त्याला जागीचं शानपण सांगायची आवश्यकता नाही. सत्ता नसताना माझ्याकडे गणम्यान होते सगळे होते आणि माझी फोट आहे भावांना. मी जर नुसता आवाज दिलाय त्या उकळामध्ये चटणी मुकल्यासारखं काळजी करू नका. या सत्तेमध्ये येण्याच्या अगोदर आपण मुंबई सारख्या ठिकाणी सुद्धा 10 लाखाचा मोर्चा त्या ठिकाणी काढू शकतो. ते महाराष्ट्रातल्या सत्ताधारी लोकांनी बघितलेला आणि म्हणून हे त्या क्रांतिकारांचा असणारा निवड माहूलचा भाग आहे. त्याच्यामुळे बांधवांना आपण काळजी करण्याचं घाबरून जाण्याचं काही कारण नाही. तुमच्या हक्काला कोणी या ठिकाणी हात लावणार परंतु त्यामुळे त्या ठिकाणी राहावं लागणार आहे. यांची मस्ती यांची मस्तवादपणा त्याला गावाचा सरपंच व्हायचा. त्यांच्या देशामध्ये नोकरी त्याला पाहिजे आणि तुम्ही वाचला असतो का त्याला आपल्या आश्रम शाळेसारख्या आश्रम शाळेमध्ये आपल्याला प्रवेश घ्यायचा.
तुमच्या आमच्या सगळ्यांची देखील जबाबदारी आहे. विचारपीठावर असलेल्या आम्ही जरी वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळ्या विचाराच्या समाजामध्ये काम करणार नेते जरी असलो तर समाज लोकांना सुरेख गाव आणि भूमिका आहे सब आदिवासी म्हणून आपण काय म्हणतोय आपला पालन करता आपला सर्वसुख असेल बाबासाहेब आंबेडकर काल करा माऊच्या दर्शनासाठी आमचे ज्येष्ठ वकील ज्येष्ठ वकील सांगितलं की याला आरक्षणाला देता येते. कालच्या 2024 ला परिषदेचा जो निर्णय झाला त्याच्या आधारावर आदिवासी होत आहे. भावाला माझी विनंती आहे या योजनेच्या बाकीच्या सगळ्यांचे करत असताना होत असताना बाबासाहेबांच्या न्यायामध्ये कायद्याचा अभ्यासासाठी लोकांना आलेला बाबा तुला माझी विनंती आहे या मूळ आदिवासीच्या हक्काला त्या ठिकाणी गालवाट लागेल त्यांचा अतिक्रमण होईल अशा पद्धतीचं कायदे त्या ठिकाणी बोलू. तुला माहित आहे कुणाच्या तर कृषीसाठी कुणाच्या तर समाधानासाठी असं चुकीचं स्टेटमेंट देऊन या मूळ आदिवासीच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा काम करू नये. बाबासाहेबांना माहित असतं तर बाबासाहेबांनी त्या ठिकाणी त्या काळामध्ये आपला कोणी एक दिलवार जयसिंगराव देवान मुंड्याला सोडला बाकीचा कुठलाही सगळ्या प्रतिनिधी नसणारा सुद्धा उद्याच्या भविष्यामध्ये माझ्या लेखांचं वनवास होऊ नये म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी या घटनेमध्ये प्रबोधन करून कमिशनच्या मार्फताने या ठिकाणी आयोगाने म्हणाले या ठिकाणी घुसलेले नाही. या देशामध्ये जो बाबासाहेबांचं संविधान आहे तोपर्यंत आमचं कोणी या ठिकाणी कोणी येऊ शकत नाही. कायद्याच्या तत्त्वावर या ठिकाणी बरं कर्नाटकामध्ये आम्हाला एक करताय, तेलंगणामध्ये एक करताय, राजस्थानमध्ये एक करताय आणि मागाला समाजाला आमच्या लोकांनी कशाला काय आमच्या मागे कशाला वाढले कारण नसताना तुम्ही मागात कोण नको म्हणाले आणि आता दुरुस्ती केली आता त्याच्यामध्ये आता आम्ही तिसरी नाही 5वी सुट्टी करून या काय म्हणा म्हणजे ही जे पद्धत आहे जसे तशा पद्धतीचं आज काय परिस्थिती आहे. केवळ तुम्ही आमच्याकडे घुसखोरी करण्याचा प्रयत्न सरकारवर दबाव टाकून करण्याचा प्रयत्न सुरू केल्याबद्दल एका 5 दिवसाच्या काळामध्ये संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यामधला मूळ आदिवासी माणूस कंबर कसून त्यांच्या हक्काच्या रक्षणासाठी त्या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला नाही तरी सुद्धा लाखो कष्ट केले काल मी पुण्याहून येत असताना मला एका हॉटेलमध्ये एका कार्यकर्त्याने न बोलता बोलून गेला. त्याला माहित नाही कोण होत होते. आता म्हणत होता इतका मोठा मोर्चा त्या किनवट मध्ये झाला त्या किनवट भाऊला आदिवासीला भाव दिला. आता आम्हाला कशाला घालत आता तुमची कशी घाम तुम्ही कशी वाटता ठरू यायला आरक्षणाच्या पेक्षा घ्यायला मी आमदार झाल्याचं चुक जास्त आहे. कोण कोणाचा फोटो रडायला लागले कोण कोणाच्या ब्राह्मणाकडे जाऊन रडायले अरे काय म्हणाले याच्याही सोय सुचत नाही. अरे ही काय पद्धत आहे आम्ही कोणाला टीकाटिपी करण्यासाठी हे मोर्चा काढलेला नाही. ज्या बाबासाहेबांनी आम्हाला एवढं मोठं संरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे त्याचं संवर्धन करण्यासाठी जोपर्यंत आमचं सर्व बाजूनी या मुख्यप्रवाहाने न्यायपदाची जोपर्यंत होत नाही तोपर्यंत याचा आम्ही सर्वसाधारण हक्काचा अबाधित राहण्यासाठी होणारा आंदोलन सातत्याने या ठिकाणी ठेवणारे सरकार तुला म्हणून बाबांना या ठिकाणी सांगतो सरकार म्हणून या राज्यामध्ये जी काय 22-24 आपले आमदार आहेत 4 खासदार आहेत त्यांनी स्वतंत्र भारतीय संविधानाने राज्य स्तरावर सल्लागार परिषद त्या ठिकाणी दादा दिली. सल्लागार परिषदेचा निर्णय झाल्याशिवाय चोट्टे होऊन तुम्हाला कोणाला ऐकले नाही. याचा तर मान असायला पाहिजे. एवढं जर पाहिजे तज्ञ तुम्हाला समजून घेता जोपर्यंत
ठिकाणी ठरवेल केंद्रात असेल आयोगाच्या नंतर राज्यपालाकडे राज्यपालाच्या नंतर हे सगळं करेल राजाच्या हातात गावांचे या ठिकाणी आरक्षण घटनाकाराला तुम्ही या ठिकाणी कमी लेखताय भारतीय संविधान निर्माण होण्याच्या अगोदरचा असणारा तुमचा जो गॅजेट आहे 1881 असेल 1902 असेल किंवा 31 असेल हे का बाबासाहेबांना हे गॅजेट काय माहित नव्हतं त्या काळामध्ये बाबासाहेब काय वेगळे होते बाबासाहेबांना समजत नव्हतं या लोकांना कुठल्याला आरक्षण दिलं पाहिजे मानव शास्त्राच्या दृष्टिकोनातून देशामधल्या ज्या काही परिस्थितीमध्ये 722 जमाती या ठिकाणी निर्माण केलेल्या आहेत त्यापैकी महाराष्ट्रातल्या 47 जाती त्यांची वेशभूषा राहणीमान त्यांच्या देव मानण्याच्या पद्धती आणि संपूर्ण त्याचा अस्त्र विवरण त्या ठिकाणी दिलेलं आहे याचं भान बाबासाहेबांना माहित नाही बाबासाहेबांचा अवमान करताय बाबासाहेबांचा आधार घेऊन या ठिकाणी मूळ आदिवासीवर अन्याय करताय हे त्यांना या ठिकाणी प्रभू आदिवासी सहन करणारा भावांनो हे आपण दिसून या मोर्चाच्या माध्यमातून सांगतो आणि सरकारला माझी विनंती आहे आज ही आमची असणारी आम्ही आहे छोटीशी लहान हे लहानचा असणारा आपण छोटासा प्रयोग या ठिकाणी होते उद्या जर खरा आता न जर अशा पद्धतीने प्रत्येक वेळेस आमच्या आरक्षणाच्या माध्यमातून आम्हाला दंड मारण्याचा प्रयत्न जर केला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इस्कू लावल्याशिवाय परिणामाची चिंता आम्ही या ठिकाणी करणार नाही सत्ता आणि संपत्तीच्या भरोश्यावर राजकारणाच्या कामासाठी म्हणून सरकारवर दबाव निर्णय या ठिकाणी सरकार घेत असेल हे सुद्धा आम्ही मागणी करणार नाही पण एक मात्र तुम्हाला भावाने सांगतो सरकार 100% मूळ आदिवासींच्या बाजूला राहणार आहे याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही जर तसे निर्माण झालं तर समाजाचा घटक म्हणून तुमच्या सोबत आहे एवढंच या प्रसंगी आपल्याला शब्द देतो आणि अनेक आंदोलनामध्ये कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता सुपाशी तपासी राहून न्यायालयाने न्यायाच्या हक्कासाठी म्हणून आपण गेली अनेक वर्ष संघर्ष करता हा संघर्ष हा उद्गार बिरसा मुंडाचा उद्गार बाबासाहेबांचा आशीर्वाद सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे हे जर आपण करू शकलं नाही तर उद्याची पिढी आपल्याला माफ करणार नाही याची डोळ्यात तेल घालून आपण काळजी घ्यायला पाहिजे अशा पद्धतीने आपल्या सर्वांना अपेक्षा व्यक्त करतो मोठ्या संख्येने आपण आला त्याबद्दल तुमच्या मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो अतिशय शांत पद्धतीने काही लोकांना अशा पद्धतीची काळजी घेऊन आपण प्रतीच्या प्रवासाला जावा अशा पद्धतीचे या ठिकाणी आवाहन करतो सर्व सकल समाजाच्या सर्व मान्यवर नेत्यांचं मीडियाचं सगळ्यांच्या या ठिकाणी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि